मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 32 नियम. नंबर 1. खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. नंबर 2. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. नंबर 3. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 4. मुळाचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. नंबर 5. त्वचा उजळण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. नंबर 6. हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. नंबर 7. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. नंबर 8. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा. कानातून पाणी बाहेर पडेल. नंबर 9. ऍसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकचा तुकडा खावा. समस्या नक्कीच दूर होईल. नंबर 10. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. नंबर 11. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब खावे. ते खूप फायदेशीर आहे. नंबर 12. लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. नंबर 13. पोटाचे अर्ध्याहून अधिक आजार अन्न हळूहळू आणि चावून खाल्ल्याने बरे होतात. नंबर 14. जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात. नंबर 15. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. नंबर 16. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो. नंबर 17. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. नंबर 18. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा. तुम्हाला चांगली झोप लागेल. नंबर 19. देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. नंबर 20. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो. नंबर 21. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच रागावर नियंत्रण ठेवा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर ऊर्ध्वत्वाची चिन्हे दिसू लागतात. नंबर 22. किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. यामुळे स्टोन फुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 23. केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी होते. नंबर 24. तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल. नंबर 25. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती भरत नाही, कफ होत नाही आणि घसा साफ होतो. नंबर 26. शेळीचे दूध शक्तिवर्धनासाठी खूप उपयोगी आहे. नंबर 27. कोरफडीचा गर पाय आणि हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो. नंबर 28. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. नंबर 29. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवस असे केल्यास पोट बरे होईल. नंबर 30. कोमट पाणी पिणारे लोक नेहमी तरुण दिसतात. नंबर 31. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा रस प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते. नंबर 32. तुम्हाला अतिउष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओलं खोबरं खाल्ल्यास आराम मिळतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.